याच्यामुळे तुमच्या चेहऱ्यावरचं टॅनिंग, डार्क स्पॉट चुटकीसरशी जाऊन चेहरा इन्स्टंट उजळायला लागेल. हाय, हॅलो, नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून खूप सारं स्वागत करते. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी घरगुती उपटन पावडर बनवलेली आहे, ज्याच्या रेग्युलर वापरामुळे तुमच्या चेहऱ्यावरचं टॅनिंग कमी होतं, काळे डाग धब्बे निघून त्वचेवर नैसर्गिक चमक येते, ग्लास स्किन ग्लो मिळतो, तोही कुठल्याही महागड्या फेशियलशिवाय. तुम्ही सुद्धा अशी पावडर बनवा आणि साबणाऐवजी याचाच वापर करा. मग तुम्हाला सुद्धा कुठल्याही महागड्या फेशियलची किंवा ब्युटी ट्रीटमेंटची गरज अजिबातच पडणार नाही. आणि हो, तुमची त्वचा तुम्हाला नक्की थँक्यू म्हणेल. तर ही ऑल इन वन पावडर प्रत्येक स्किन टाईपनुसार कशी बनवायची, कसं वापरायचं हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. तर चला, गेल्या अनेक महिन्यांपासून मी सुद्धा ही पावडर वापरते आणि तुम्हालाही हे जर आवडलं तर नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून एक छोटीशी कमेंटसुद्धा करा. तर असो, आता इथं व्हिडिओला सुरुवात केलेली आहे. इथं पहिला महत्त्वाचा घटक तुम्हाला दिसतोय ती म्हणजे संत्र्याची साल. संत्र्यांचा सीझन आता हळूहळू कमी होईल, तर संत्रे आपण खातो आणि साल फेकून देतो, पण असं न करता त्या सालीचा सुद्धा आपल्या स्किन केअरमध्ये भरपूर फायदा होऊ शकतो. तर इथं मी घेतलेली आहे संत्र्याची साल. सोबतच आपल्या चेहऱ्यावर पिंकिश नॅचरल ग्लो असावा असं प्रत्येकीलाच वाटत असतं आणि त्याचसाठी मी इथं वापरणार आहे बीट. आता बीट आहे ते सुद्धा आपल्याला अगदी पातळ स्लाईस याच्या तुम्ही बघताय त्या पद्धतीनं आपल्याला करून घ्यायच्या आहेत. आता त्याच्यानंतर इथं गुलाबाच्या पाकळ्यासुद्धा आपण घेणार आहोत. सगळ्या नैसर्गिक गोष्टी आपल्या किचनमध्ये, घरामध्ये इझिली अवेलेबल असतात आणि त्याच गोष्टी वापरून आपण आपलं स्किन केअर केलं ना, तर भरपूर आपल्या स्किनला त्याचा फायदा होतो. कारण ज्या पद्धतीनं आपण केमिकल, महागडे फेस वॉश सोबतच साबण आपल्या चेहऱ्यावरती वापरतो, त्यानुसार सुद्धा आपली स्किन लगेच डल आणि डॅमेज दिसायला लागते. पण त्याचबरोबर आपण घरगुती उपाय जर आपल्या स्किनवरती केले तर नैसर्गिक घटक असतात, त्याच्यामुळे आपल्या चेहऱ्यावर त्याचा जास्त साईड इफेक्ट दिसून येत नाही. तर अशा पद्धतीनं या सगळ्या गोष्टी आहेत ज्याच्यामध्ये मॉइश्चर आहे, म्हणून 2 ते 3 दिवस आपल्याला या उन्हामध्ये अगदी कडकडीत छान सुकवून घ्यायचे आहेत. आता ऊनही सध्या भरपूर आहे, त्यामुळं मस्त इथं संत्र्याची साल वगैरे सगळ्या गोष्टी आहेत सुकवून घेतलेल्या आहेत. आता संत्र्याच्या सालीनंतर इथं तुम्हाला दिसतंय ते म्हणजे तांदूळ. आता तांदूळ आपल्या चेहऱ्यावर टाईटनिंग आणि लाईटनिंग इफेक्ट, ब्राईटनिंग इफेक्ट देण्यासाठी भरपूर फायदेशीर ठरतो. सोबतच आपल्या प्रत्येकाला माहिती आहे कोरियन ब्युटी सिक्रेट म्हणजे तांदूळ ओळखलं जातं. आपल्या चेहऱ्यावर ओपन पोर्सची जी समस्या असते तर ती कमी करून त्वचेला आपल्या टाईट घट्ट ठेवण्यासाठी, सुरकुत्या कमी करण्यासाठी तांदळाचा भरपूर फायदा होतो. म्हणून आपण इथं 1 चमचा तांदूळसुद्धा घ्यायचे आहेत. आता ज्या ड्राय गोष्टी आहेत, तांदूळ किंवा बाकी कुठल्या डाळी, या व्यवस्थित अगोदर स्वच्छ धुवून उन्हामध्ये सुकवून त्यासुद्धा घ्यायच्या आहेत किंवा कपड्याने व्यवस्थित पुसून घेतल्या तरीसुद्धा चालेल, कारण ऑलरेडी त्याच्यावर भरपूर केमिकल्स असतात. त्यानंतर इथं घेतलेली आहे मसूर डाळ. आता मसूर डाळसुद्धा आपल्या स्किनसाठी भरपूर फायदेशीर आहे. हे नैसर्गिक क्लिन्झर म्हणून आपण त्याचा वापर करतो आणि आपल्या प्रत्येकीच्या चेहऱ्यावर डेड स्किन असते, चेहऱ्यावर लव असते, तर ती काढण्यासाठी सुद्धा मसूर डाळ फायदेशीर ठरते. त्यानंतर इथं थोडंसं सुकलेलं बीट जे आहे ते शिल्लक राहिलेलं आहे. तर अशा प्रकारे मी ना बीट जे आहे ते किसून उन्हामध्ये सुकवूनसुद्धा स्टोअर करून ठेवलेलं आहे, जेणेकरून इमर्जन्सीमध्ये आपण अशा पद्धतीनं बीट पावडरच्या ऐवजी अशा पद्धतीनं सुकलेल्या बीटचा सुद्धा वापर करू शकतो. तर ते सुद्धा आपल्याला 1 चमचा घ्यायचा आहे, कारण आपल्या त्वचेवर नैसर्गिक पिंकिश ग्लो असावा त्यासाठी बीट भरपूर फायदेशीर आहे. तर इथं 1 चमचा इतकं बीटसुद्धा घ्यायचं आहे. आता या सगळ्या ड्राय गोष्टी आपण घेतलेल्या आहेत. आता हे सुकवलेलं बीट जे आहे ते तुम्ही वर्षभर अशा पद्धतीने स्टोअर करून ठेवू शकता. आता त्याच्यानंतर इथे मी घेणार आहे मुलतानी माती. जर तुमची ऑइली सेन्सिटिव्ह स्किन माझ्यासारखी असेल ना, तर मुलतानी माती तुमच्यासाठी भरपूर फायदेशीर आहे. कारण मुलतानी मातीमुळे आपल्या त्वचेमधलं जे एक्सेस ऑइल प्रोडक्शन होतं तर ते कमी करण्यासाठी फायदा होतो. सोबतच भरपूर आपल्याला पिंपल्सचा त्रास होतो, ब्लॅकहेड्सचा त्रास होतो, तर तो सुद्धा मुलतानी मातीच्या नियमित वापराने तुमचा कमी व्हायला लागेल. आता या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना, तर त्या सगळ्या गोष्टी आपल्याला एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे आणि त्याच्यामधून बारीक त्याची पावडर जी आहे तर ती बनवून घ्यायची आहे. आता या सगळ्या गोष्टी मी मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकलेल्या आहेत आणि आपल्याला त्याची रवाळ अशी बारीक पावडर बनवून घ्यायची आहे. आता इथं ना जी आपण पावडर बनवणार आहोत ती खूपसुद्धा बारीक करायची नाही किंवा खूप अशी जाडी भरडीसुद्धा ठेवायची नाही आहे. तुम्ही बघू शकता इथं या कन्सिस्टन्सीमध्ये आपल्याला ही पावडर बनवायची आहे, जेणेकरून ती सॉफ्टसुद्धा झालेली आहे आणि थोडेसे याच्यामध्ये रवाळ दाणेसुद्धा आहेत, ज्याच्यामुळं आपल्या चेहऱ्यावर जे स्क्रबिंगचं काम आहे तर ते सुद्धा होणार आहे. डेड स्किन, ब्लॅक हेड्स, व्हाईट हेड्स हे सगळं रिमूव्ह करण्यासाठी थोडेसे दाणेदार रवाळ असं पीठसुद्धा आपल्याला लागतं. तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने एकदम बारीक अशी पावडरसुद्धा करू शकता. पण तुम्हाला चेहऱ्यावर स्क्रबिंग करायचं असेल
तर अशा पद्धतीनं थोडंसं रवाळ हे पीठ आपल्याला अशा पद्धतीनं दळून घ्यायचं आहे मिक्सरवर। या सगळ्या ड्राय गोष्टी होत्या त्या आपण छान अशी बारीक पावडर केली। आता त्याच्यानंतर आपल्याला अजून थोड्याशा गोष्टी याच्यामध्ये ॲड करायच्या जेणेकरून आपलं उपटन जे आहे ना ते खूप पॉवरफुल आणि इफेक्टिव्ह होणार आहे। त्याच्यात हे मी आता ॲड करते साधारण 1 ते 1.5 चमचा इतकं बेसन। हे आपलं पारंपरिक क्लिन्झर आहे। जेव्हा पण साबण, केमिकल, फेसवॉश अशा कुठल्याच गोष्टी नव्हत्या ना तेव्हापासून आपण बेसन वापरतो। आणि त्याच्यानंतर इथं टाकायचे साधारणतः अर्धा चमचा इतकी हळद, कारण हळद अँटीबॅक्टेरियल अँटीसेप्टिक आहे, ज्याच्यामुळे आपल्या त्वचेसाठी एक प्रोटेक्टिव्ह लेअर तयार होतो। त्याच्यामुळे स्किनला इन्फेक्शन, रॅश, खाज किंवा पुरळ छोटे छोटे हे अजिबात काही होत नाही, त्यासाठी हळदसुद्धा ॲड केलेली आहे। अशा सगळ्या खूप इफेक्टिव्ह, पॉवरफुल आणि आपल्या किचनमध्ये इझिली अवेलेबल असणाऱ्या नॅचरल गोष्टी आपण सगळ्या ॲड केलेल्या आहेत। हलक्या हाताने हे मिश्रण जे आहे आपल्याला एकदम व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि छान असं आपलं हे घरगुती जे उपटन आहे तर हे तयार करून घेतलेलं आहे। पण याच्यानंतरची स्टेप आहे हे कशा पद्धतीने अप्लाय करायचे आणि त्यानंतर काय काळजी घ्यायची। आता हे तयार करून घेतलेलं उपटन तुम्ही एकदाच बनवून अशा पद्धतीनं भरपूर महिने वापरू शकता। तर अशा काचेच्या किंवा प्लास्टिकच्या कंटेनरमध्ये तुम्ही हे स्टोअर करून ठेवू शकता। सगळ्या ड्राय गोष्टी आहेत त्याच्यामुळे ते अजिबात खराबसुद्धा होणार नाही। पण शक्यतो जसं मी नेहमी सांगते तुम्ही 15 दिवसाचं किंवा 1 महिन्याचं बनवा आणि फ्रेश ते संपल्यानंतर दुसरं बनवून फ्रेश गोष्टी आपल्या स्किनसाठी आणि केसांसाठी वापरा। त्याचे रिझल्ट भरपूर छान अमेझिंग असे मिळतील तुम्हाला। तर असो आता ही तर मी 7 ते 15 दिवस इतकं पुरेल इतकं उपटन तयार करून ठेवलेलं आहे। आता हे तयार करून ठेवलेलं जे उपटन आहे याच्यामुळे आपलं भरपूर काम कमी होणार आहे। कुठलाही महागडा फेस वॉश, साबण किंवा केमिकल अजिबात वापरायची गरज नाही आहे। दररोज तुम्ही अंघोळीपूर्वी याच्यातला फक्त 1 चमचा आहे तो तुमच्या स्किन केअरसाठी वापरायचा आहे। जास्त वेळसुद्धा लागणार नाही, कुठलीही महागडी ट्रीटमेंट, केमिकल वापरायचं नाही आहे। फक्त 5 ते 10 मिनटं तुम्ही तुमच्या स्किनला सकाळी दिलेत ना तर तुमची स्किन नॅचरली ग्लो करायला लागेल। चेहऱ्याच्या ज्या काही समस्या मी सांगितल्या त्या हळूहळू कमी व्हायला लागतील आणि तुमची स्किन तुम्हाला थँक्यू म्हणायला लागेल, इतका छान ग्लो येईल। सगळेजण तुम्हाला विचारतील की कुठला फेशियल केला आहे, कुठला फेस वॉश वापरते किंवा कुठली ट्रीटमेंट केलेली आहे। तर चला आता हा फेस वॉश ऑइली सेन्सिटिव्ह स्किनसाठी जर बनवायचा असेल तर अशा पद्धतीनं याच्यामधला 1 चमचा घ्यायचा। मी ॲड केलेलं आहे दूध। आता दूध थोडंसं इथं जास्त टाकायचं कारण मसूर डाळी आहे सोबतच तांदूळ आहे, हे थोडंसं फुलून येतं पीठ, त्याच्यामुळे दूध थोडंसं जास्त टाकायचं आणि 5 मिनटं थोडंसं ते सुकू द्यायचं जेणेकरून सगळ्या गोष्टी आहेत दुधामध्ये छान भिजल्या जातील। दुधामध्ये भरपूर जास्त प्रमाणात लॅक्टिक ॲसिड असतं ज्यामुळे आपली स्किन छान ग्लोईंग आणि छान सॉफ्ट व्हायला मदत होते। लहान बाळासारखी स्किन आपली छान सॉफ्ट मऊ जाणवायला लागते, म्हणून इथं दूध ॲड केलेलं आहे। जर तुमची ड्राय स्किन असेल तर तुम्ही याच्यामध्ये गुलाब पाणी टाकू शकता किंवा नॉर्मल पाण्यामध्ये सुद्धा हा जो फेस वॉश आहे किंवा हे जे उपटन आहे ते तुम्ही बनवून तुमच्या स्किनवरती अप्लाय करू शकता। आता हे जे उपटन आहे तुम्ही तुमच्या चेहऱ्यावर, हातापायावर जिथे तुम्हाला काळपटपणा जाणवत असेल तिथं तुम्ही हे लावून तुम्हाला छान त्याच्यामध्ये ग्लो मिळेल, छान उजळपणा येईल चेहऱ्यावरचे, हातापायावरचा काळपटपणा कमी व्हायला लागेल। तर अशा पद्धतीनं मी आता हातावर हे लावून दाखवते तुम्हाला। हात अगोदर व्यवस्थित स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि त्याच्यानंतर आपल्याला हातावर सगळीकडे हे व्यवस्थित छान असं अप्लाय करून घ्यायचं आहे। जसं आपण चेहऱ्यावर फेस मास्क वगैरे लावतो, फेस पॅक लावतो त्या पद्धतीनं हे लावून घ्यायचं। 10 ते 15 मिनटं व्यवस्थित हे सुकू द्यायचं। आता याची कन्सिस्टन्सी तुम्ही बघता या पद्धतीनं आहे। खूप जास्त जाड लेअरसुद्धा लावायची आपल्याला अजिबात गरज नाही, कारण भरपूर इफेक्टिव्ह अशा आपण गोष्टी टाकलेल्या आहेत ज्याच्यामुळे त्याचे खूप चांगले रिझल्ट आपल्या स्किनला मिळणार आहेत। आता हे थोडंसं सुकत आलं आहे त्याच्या अगोदरच आपल्याला व्यवस्थित थोडासा पाण्याचा ओलसर हात करून घ्यायचा आणि चेहऱ्यावर छान पद्धतीनं मसाज करून घ्यायची जेणेकरून ब्लॅक हेड्स, व्हाईट हेड्स, डेड स्किन हे सगळं निघून जाईल। चेहऱ्यावर छान असं ब्लड सर्क्युलेशन छानपैकी होईल आणि त्यामुळे नॅचरली आपली चेहरा किंवा स्किन आहे तर ती ग्लो करायला लागते, कुठल्याही महागड्या ट्रीटमेंटशिवाय, कुठल्याही केमिकलशिवाय। तर व्यवस्थित मी हातावरती अप्लाय केलेला आहे, व्यवस्थित मसाज वगैरे करून घेतला आणि 10 ते 15 मिनटानंतर आपल्याला थंड पाण्याने हे सगळं व्यवस्थित स्वच्छ धुवून घ्यायचं आहे। रिझल्ट तुमच्या समोर आहे, इतका अमेझिंग आणि इतका छान रिझल्ट तुम्हाला मिळेल। अगदी पहिल्या वापरामध्ये सुद्धा तुम्हाला भरपूर असा चांगला रिझल्ट मिळेल आणि रेग्युलरली तुम्ही याचा वापर करायला लागाल। त्यामुळे तुमचे हातपाय आता अजिबात काळे दिसणार नाही, चेहऱ्यावरचं टॅनिंग सुद्धा आता तुम्हाला दिसणार नाही। इतका पॉवरफुल अमेझिंग असा हा घरगुती उपाय आहे, तुम्हाला सुद्धा नक्की याचा फायदा होईल। मैत्रिणींनो, आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करते। आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल, युजफुल आणि इन्फॉर्मेटिव्ह ठरला असेल। तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्की आपल्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा आणि हो याचा रिझल्टसुद्धा मला कमेंटमध्ये नक्की लिहा। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद। थँक्यू सो मच, बाय बाय।